आता ग्रुप नंबर 2 आपण समजून घेऊया. टॅलीमध्ये दुसरा जो ग्रुप आहे बँक ओडी अकाउंट. आता पहिला जो ग्रुप आपण समजून घेतला बँक अकाउंट, त्या लेक्चरमध्ये आपण हेही समजून घेतलं की सेविंग बँक अकाउंट किंवा करंट बँक अकाउंटच्या व्यतिरिक्त अजूनही दुसरे बँक अकाउंट्स असतात. त्यात आपण बँक ओडीचा उल्लेख केला होता, बँक ओसीसीचाही उल्लेख केला होता, बँक एफडी होतं. तर आता त्या कॅटेगरीमधील हा बँक ओडी अकाउंट आहे. आता बँक ओडी म्हणजे नक्की काय, किंवा अजून एक ग्रुप टॅलीमध्ये आहे जो बँक ओसीसी या नावाने ओळखला जातो. म्हणजे बँक ओडी, बँक ओडी अकाउंट आणि दुसरा एक आहे बँक ओसीसी अकाउंट. ही दोन्ही जी अकाउंट्स आहेत या दोघांचंही काम सेम आहे. म्हणजे टॅलीमध्ये आपण या दोन ग्रुप पैकी कुठलाही एक ग्रुप लेजरसाठी वापरू शकतो. दोघंही एकच काम करतात. यात बँक ओडी जो आहे हा बँक ओडी म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट. ओव्हरड्राफ्ट अकाउंट. तर बँक ओसीसी म्हणजे बँक ओपन कॅश क्रेडिट अकाउंट. ओपन कॅश क्रेडिट अकाउंट अशी या दोघांचे फुल फॉर्म्स आहेत. आता एक्झॅक्टली बँक ओडी अकाउंट नक्की कसं काम करतं, किंवा बँक ओडी अकाउंट नक्की आहे तरी काय, आणि कोणत्या लेजरसाठी आपण हा बँक ओडी अकाउंट ग्रुप घेऊ शकतो, तर याचा थेट संबंध लोन या कन्सेप्टशी आहे. आपण बँकेकडनं जे लोन घेतो ते लोन वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे ज्याला आपण बँक लोन असं म्हणतो, हे लोन वेगळ्या प्रकारचं असतं. त्याचा एक लॉंग टाइम पिरियड दिलेला असतो आणि त्याला महिन्याला आपल्याला एक हप्त्याची अमाऊंट असते, जिला आपण EMI असं म्हणतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याला त्या लोनचा एक हप्ता बँकेला पेड करायचा असतो आणि त्यामध्ये पूर्ण जी अमाऊंट असते लोनची त्या पूर्ण अमाऊंटवर इंटरेस्ट बँक चार्ज करत असते. त्याच्यापेक्षा वेगळं लोन हे बँक ओडीमध्ये असतं. काय असतं तर आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा, समजा माझं अकाउंट आहे ICICI बँकमध्ये. ICICI बँकमध्ये माझं अकाउंट आहे. आता ही जी बँक आहे ही बँक काय करते, तर ही बँक मला एक लिमिटेड अमाऊंट लोनच्या स्वरूपात देत आहे. कळतंय ना? काय करते, एक लिमिट पर्यंत मला ही बँक लोन देत आहे. मी बँकेकडे लोन घेतलेलं नाही, मी त्यांच्याकडे कुठलंही ऍप्लिकेशन करत नाही. बँक स्वतःहून मला सांगते आम्ही तुम्हाला काही लिमिट पर्यंत लोन प्रोव्हाइड करत आहोत. तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या आणि त्याचा तुम्ही तुमच्या बिझनेससाठी वापर करा. आता हे जे लोन असतं बँक ओडी, हे फक्त कुठे मिळतं आपल्याला, तर बिझनेस पर्पजसाठी मिळत असतं. समजा या ICICI बँकेने मला लोन प्रोव्हाइड केलेलं आहे. ते जे लोन आहे त्याची अमाऊंट आहे 1 लाख रुपये. 1 लाखाचं लोन दिलं तर ही काय झाली, ही लिमिटेड व्हॅल्यू झाली. एक लिमिट मला दिलंय बँकेने 1 लाख रुपये. आता जोपर्यंत
हे 1,00,000 माझ्या खात्यावर, खातं कुठं आहे, ICICI बँकमध्ये, माझ्या खात्यावर हे 1,00,000 जोपर्यंत तसेच पडलेले आहेत तोपर्यंत ICICI बँक माझ्या या लोनवर, ही जी 1,00,000 लोनची अमाऊंट आहे, या लोन अमाऊंटवर कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट चार्ज करणार नाही. इथे कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट येणार नाही. म्हणजे या स्टेजला इंटरेस्ट येतो का, तर नो इंटरेस्ट, इथे इंटरेस्ट चार्ज केला जात नाही. ओके, म्हणजे हे 1,00,000 तसेच ठेवायचे, ते वापरायचेच नाही, तर बँक त्याला इंटरेस्ट चार्ज करत नाही. पण जर या 1,00,000 मधनं समजा तुम्ही 20,000 विड्रॉल केले आणि ते बिझनेस साठी वापरले, हे 1,00,000 आपण विड्रॉल करतोय आणि हे 1,00,000 आपण बिझनेस साठी वापरतोय, तर बँक अशा केसमध्ये काय करणार आहे, जे विड्रॉल केलेली अमाऊंट आहे त्याच अमाऊंटवर बँक इंटरेस्ट चार्ज करते. म्हणजे आता इंटरेस्ट जो येणार आहे तो या अमाऊंटवर इंटरेस्ट चार्ज होणार आहे, या अमाऊंटवर इंटरेस्ट चार्ज होईल. उरलेली जी 80,000 कॅश असेल, जी आता कुठे आहे, तर ती खात्यावर तशी शिल्लक आहे. शिल्लक असलेल्या अमाऊंटवर बँक इंटरेस्ट चार्ज करत नाही. जी अमाऊंट तुम्ही युटिलाइज करणार आहात त्या युटिलाइज केलेल्या अमाऊंटवरच बँक इंटरेस्ट चार्ज करते. आता जोपर्यंत तुम्ही हे 20,000 बँकेला परत देत नाही तोपर्यंत तो इंटरेस्ट चार्ज केला जाईल. एकदा का तुम्ही हे 20,000 बँकेला परत दिले तर तेव्हापासून या 20,000वरती व्याज लागणं सुद्धा बंद होईल, इंटरेस्ट चार्ज होणार नाही. ओके, तर असं जे लोन बँक आपल्याला प्रोव्हाइड करते त्या लोनला म्हटलं जातं बँक ओडी, बँक ओव्हरड्राफ्ट प्रकारचं लोन. ठीक आहे, आता यात बघा बँक ओडी हाही एक प्रकार येतो, बँक OCC हा सुद्धा प्रकार येतो आणि अजून एक प्रकार येतो तो म्हणजे क्रेडिट कार्डचा. क्रेडिट कार्ड, समजा मला बँकेने क्रेडिट कार्ड दिलेलं आहे किंवा मी बँकेकडनं क्रेडिट कार्ड घेतलेलं आहे, तर क्रेडिट कार्डची सुद्धा कन्सेप्ट ही बँक ओडी सारखीच आहे. क्रेडिट कार्डवरती जितकं क्रेडिट दिलेलं आहे आपल्याला अमाऊंटचं, समजा 50,000 लिमिट दिलेलं आहे, तर त्या 50,000मध्ये आपण किती पैसे वापरले तितकेच पैसे आपल्याला बँकेला परत करायचे असतात. म्हणजे 50,000पैकी जर मी 10,000 वापरले असतील तर मला बँकेला किती पैसे परत करायचे आहे, तर फक्त 10,000 परत करायचे आहे आणि त्याच 10,000 इंटरेस्ट चार्ज केला जातो. ओके, तर हे जे 3 अकाउंट आहेत यांना आपण, हे एकच काम करतात, यांचं नेचर एकच आहे. म्हणून टॅलीमध्ये जी बँक आपल्याला बँक ओडी प्रकारचं कर्ज देईल किंवा बँक OCC प्रकारचं कर्ज देईल किंवा अशी बँक जिच्याकडनं आपण क्रेडिट कार्ड घेतलं असेल तर त्या बँकेचं लेजर टॅलीमध्ये क्रिएट करताना बँक ओडी हा ग्रुप आपल्याला घ्यायचा आहे. ओके, मग आता टॅलीमध्ये हे ओडीचं लेजर बनवायचं कसं, तर बघा समजा मी ICICI बँक कडनं बँक ओडी प्रकारचं कर्ज घेतलेलं आहे, तर मी त्या लेजरला नाव कसं देईन, तर त्या लेजरला मी नाव देणार आहे ICICI बँक ओडी अकाउंट नाव द्यायचं आहे त्याला, ICICI बँक ओडी अकाउंट, आणि याचा ग्रुप आपल्याला घ्यायचा आहे बँक ओडी, किंवा याला मी म्हणतो याला आपण अंडरमध्ये घेणार आहोत, अंडरमध्ये बँक
बँक ओडी अकाउंट हा ग्रुप आपल्याला ह्या लेजरला वापरायचा आहे. हे लेजरचं नाव आहे. अशा नावाने आपल्याला लेजर तयार करायचे. समजा HDFC बँकेत माझं अकाउंट आहे आणि त्या बँकेने मला ओडी प्रकारचं लोन दिलं, तर मी लेजर कसं तयार करेल, तर त्या लेजरला नाव देईल मी HDFC बँक ओडी अकाउंट. जर मला एखादी दुसरी बँक आहे आणि ती CC प्रकारचं कर्ज देत आहे, बँक OCC, तर त्याचं लेजर मी कसं तयार करेल. समजा मला युको बँक आहे, युको बँक, आणि त्यात मला OCC प्रकारचं कर्ज मिळत आहे, तर मी लेजर क्रिएट करताना युको बँक OCC किंवा CC, OCC घ्या किंवा CC घेतो मी. जनरली आपण CCच म्हणत असतो. बँक CC अकाउंट, आणि याला अंडर मध्ये ग्रुप काय घेणार, तर याचा अंडर मध्ये ग्रुप येईल बँक ओडी घेऊ शकता किंवा बँक OCC घेऊ शकता. बँक OCC अकाउंट, दोघांपैकी कुठलाही ग्रुप चालेल. समजा मला HDFC बँक क्रेडिट कार्ड देत आहे, तर मी जे क्रेडिट कार्ड घेतलं तर त्याचा ग्रुप कसा घ्यायचा, तर त्याचं लेजर बनवताना HDFC बँक क्रेडिट कार्ड अकाउंट, आणि त्याला अंडर मध्ये ग्रुप घ्यायचा आहे बँक ओडी किंवा बँक OCC. बँक ओडी अकाउंट किंवा आपण त्याला बँक OCC हा सुद्धा ग्रुप घेऊ शकतो. ओके, तर या 3 प्रकारचे जे लेजर येतील आपल्याकडे, बँक ओडी प्रकारचं किंवा बँक CC प्रकारचं किंवा क्रेडिट कार्ड प्रकारचं, तर याचा ग्रुप घेताना बँक ओडी हा घ्यायचा आहे किंवा बँक OCC घेतला तरी चालेल. ओके, आता या बँक ओडी अकाउंटचं नेचर काय आहे बघा. याचं नेचर काय आहे, नेचर म्हणजे काय, तर हे अकाउंट, या प्रकारचं अकाउंट किंवा या प्रकारचा ग्रुप घेतल्यामुळे जे अकाउंट आपण टॅलीमध्ये तयार करणार आहोत ते नेमकं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जाणार आहे का ते बॅलन्स शीट मध्ये जाणार आहे, याला आपण म्हणणार आहोत नेचर. आता इथे बघा, ICICI बँकेकडनं आपण 1 लाख रुपयाचं लिमिट घेतलेलं आहे. यातले 20,000 रुपये आपण युटिलाइज केलेले आहे. आता आपलं काम काय आहे, तर जे पैसे आपण बँकेतनं विड्रॉल केलेले आहे, त्यांचा वापर केलेला आहे, ती कॅश आपल्याला बँकेला परत करायची आहे. बँकेला ती परत करणार आहे किंवा बँक आपल्याकडे ती मागणार आहे, 20,000 रुपये परत करा, असं बँक आपल्याला ऑर्डर देणार आहे. या केसमध्ये जे 20,000 रुपये आहेत, हे 20,000 रुपये आपल्या बिझनेस मधून जाणार आहेत, आणि जी कॅश आपल्या बिझनेस मधून जात असते त्याला आपण लायबिलिटी असं म्हणतो. पैसे आपल्या बिझनेस मधून गेले तर त्याला आपण म्हणतो लायबिलिटी. म्हणजे बँक ओडी हा लायबिलिटीचा प्रकार आहे, आणि त्यामुळे या बँक ओडी ग्रुपचं जे नेचर आहे ते लायबिलिटी असं होतं. याचं नेचर काय आहे, तर ही लायबिलिटी आहे, लायबिलिटी, आणि लायबिलिटी असल्यामुळे हे पुढे शो व्हायला पाहिजे, तर हे शो व्हायला पाहिजे बॅलन्स शीट मध्ये. कुठे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला हे शो व्हायला पाहिजे. हे याचं नेचर आहे. म्हणजे जेव्हा आपण या प्रकारचं लेजर हा ग्रुप घेऊन तयार करू त्यावेळेस ते जे लेजर असेल, ते जे अकाउंट असेल, ते अकाउंट आपल्याला कुठे पाहायला मिळेल,
तर ते अकाउंट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईड जी आहे त्या लायबिलिटी साईडला ही नावं पाहायला मिळतील. ठीक आहे. तर आज आपण बँक ओडी हा ग्रुप आणि बँक ओसीसी हा सुद्धा ग्रुप आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे.